जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वहीन भाजी पास करतेस प्लीज. हो मीच येते ना. वा धना, काय भाजी केलीस? रंजू, तू म्हणत होतीस ना रोज काहीतरी नवीन नवीन कर. आजची भाजी बघ धनानी काय केली आहे. आवडली ना? हा ठीक झाली. साहेब तुम्हाला वाढू? रंजूताई तुम्हाला वाढू भाजी? नाही नको. बरं साहेब तुम्हाला वाढू? विचारतेस काय? वाढ वाढ. मनवा वहिनी तुम्ही काही खातच नाहीये. हो खाते. बरं मी भाजी गरम करून आणते. मनवा, अगं तुझं लक्ष नाहीये खाण्याकडे. ऍक्च्युली माई फारशी भूक नाहीये मला. भूक नाहीये का शाळेतल्या मुलांची काळजी वाटते? मला माहितीये तुला शाळेतल्या मुलांची काळजी वाटते, पण असं जेवणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? राजवीर, तू पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांशी बोलून बघतोस का? म्हणजे काहीतरी मार्ग असेलच ना? होईल काहीतरी. वा सॉरी, पण मला कळू शकेल का काय झालंय? नाही, तू खूप टेन्शन मध्ये दिसतेस म्हणून विचारलं. माई काही काळजीचं कारण नाही ना? अरे, मनवाच्या शाळेला पालिकेकडनं नोटीस आली. 3 दिवसात शाळा बंद करा म्हणतात. अशी शाळा भरवायला परवानगी नाही. स्ट्रेंज, अशी नोटीस आली. म्हणजे त्या शाळेचा कोणाला काय प्रॉब्लेम असेल नाही का? तेच ना. अरे, कोणीतरी नवीन अधिकारी आलेत, त्यांनी पाठवले नोटीस. माई, त्या अधिकाऱ्याचं नाव कळू शकेल का मला? राजवीर, काय नाव आहे रे त्यांचं? तुला माहिती आहे ना? श्रीनिवासन म्हणून कोणीतरी आहे. श्रीनिवासन नाव ऐकल्यासारखं वाटतंय. बाबा तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे नक्की सांगता नाही येणार, पण हा, म्हणजे काही कामानिमित्त श्रीनिवासन नावाच्या अधिकाऱ्याशी काही संबंध आले होते माझे.